आणि आता पाहणार आहोत दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या। मुंबईमध्ये अंगडियांवर गोळीबार करणारे दोघे जण अटकेत। इतर 3 आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू। अंगडियांवर गोळीबार करून सोन्याचा मुद्देमाल लंपास केला होता। मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पालिका आयुक्तांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद। विभागांसोबत स्थानिक कार्यालयांना देखील 100 दिवसांचं टार्गेट। नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याच्या सूचना। मुंबई महानगरातील हवेची गुणवत्ता सुधारली। भायखळा, बोरिवली पूर्वच्या भागांमध्ये बांधकामांवर लावण्यात आलेली बंदी हटवण्यात आली। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील गोदाघाट परिसरामध्ये रामकाल पथ उभारण्यात येणार। केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून 65 कोटींचा निधी प्राप्त। मार्चमध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार। जालन्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही मदतीची प्रतीक्षा। 412 कोटी रुपयांची रक्कम जाहीर झाली, मात्र खात्यावर पैसे न आल्यानं शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त। 55 कोटींच्या भूसंपादन प्रकरणी चौकशी करण्याचे शासनाचे आदेश। नाशिक महानगरपालिका अहवाल देणार। सरकारनं सविस्तर अहवाल मागवत चौकशीचे आदेश दिले। काही लोकप्रतिनिधी देखील अडचणीत येण्याची शक्यता। नाशिक शहरातील खड्ड्यांप्रकरणी महापालिका आयुक्त आता आक्रमक। अभियंता दररोज अहवाल सादर करण्याचे आदेश। अहवाल न दिल्यास अधिकाऱ्यांवरच कारवाई करण्याचा इशारा। मागी गणेशोत्सवामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना बंदी। घरगुती मूर्ती देखील पर्यावरणपूरकच हव्यात। मुंबई महानगरपालिकेचा निर्णय। मुंबई महानगरातील हवेची गुणवत्ता आता सुधारली। भायखळा, बोरिवली पूर्वच्या भागांमध्ये बांधकामांवर लावण्यात आलेली सरसकट बंदी हटवण्यात आली। गोरेगावमधील सिद्धार्थनगरमध्ये पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत मिळालेल्या भूखंडावर गृहनिर्मिती करण्याचा निर्णय। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून गृहनिर्मिती 2397 घरं बांधण्यात येणार। कुलाबा, वांद्रे, सिब्स, भुयारी मेट्रो 3 मार्गिकेतील वांद्रे कुर्ला संकुल ते कुलाबा मार्गाचं 92% काम पूर्ण। काम पूर्ण होण्यासाठी जून महिना उजाडला। रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकासासाठी झोपू प्राधिकरणाकडून आतापर्यंत 2500 झोपड्या रिकाम्या करण्यात आल्या, तर 10,500 बांधकामांचं सर्वेक्षण पूर्ण। नेपाळमध्ये काठमांडू आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये भूकंपाचा धक्का। बिहार, पश्चिम बंगालमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले। भूकंपाची तीव्रता 7.1 रिश्टर स्केल असल्याची माहिती। नेपाळमधील लोबुचे इथं भूकंपाचा केंद्रबिंदू। बिहारमधील पाटणा शहरासह अनेक जिल्ह्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के। सकाळी 6:40 भूकंपाचे धक्के जाणवले। नॅक मूल्यांकनाबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अद्ययावत न केल्यास प्रवेशावर निर्बंध। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संलग्न महाविद्यालयांना इशारा। पुणेकरांना 1161 कोटींचा गंडा। सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये झपाट्यानं वाढ। वर्षभरामध्ये फसवणुकीच्या 38,000 तक्रारींची नोंद। मेल एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना जनरलचे 4 डबे। पुणे रेल्वे विभागातून सुटणाऱ्या सर्वच एक्सप्रेस गाड्यांना 4 डबे जोडणार। ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांना जागा मिळणार। तळेगाव, चाकण ते शिक्रापूर रस्त्यावरची एलिव्हेटर कॉरिडॉरची कामं तातडीनं सुरू करा। खासदार अमोल कोल्हेंची मुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे मागणी। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून 31,400 कुटुंबांमधील युवकांचं कौशल्य सर्वेक्षण। युवकांच्या कौशल्यानुसार महापालिका रोजगार उपलब्ध करून देणार। पिंपरी चिंचवडमध्ये वर्षभरामध्ये 15,909 गुन्ह्यांची नोंद। 5 वर्षामध्ये गुन्ह्यांच्या संख्येमध्ये 5,000 वाढ, तर गतवर्षीपेक्षाही गुन्ह्यात घट। पिंपरी चिंचवड शहरामधील होर्डिंगचं नूतनीकरण रखडल्यानं महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये घट। शहरामध्ये होर्डिंग नूतनीकरण प्रक्रिया रखडली। पणन मंडळाकडून तृणधान्य महोत्सव। 8 जानेवारीपासून गणेश कला क्रीडा रंगमंचामध्ये महोत्सवाचं आयोजन।